सुबह सवेरे कर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए। केंद्रीय प्राथमिक शाळा त्या शाळेमध्ये आमचे मित्र ज्यांनी आयुष्यभर शिक्षणामध्ये, शिक्षक चळवळीमध्ये, सहकारामध्ये अतिशय उत्तुंग काम केलं। खरं तर चळवळीचा एक चांगला कार्यकर्ता होण्यासाठी घरावर, संसारावर, कुटुंबावर दुर्लक्ष करावं लागतं आणि स्वतःसाठी न जगता शिक्षणाच्या प्रश्नासाठी, शिक्षकांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढत राहावं लागतं। तेव्हा एक चांगलं नाव तयार होतं, ज्यांचं नाव शिवाजी आहे। शिवाजी म्हणजे की वाघच असतो, वाघ मिळायची गरजच नाही, असं एक उत्तम व्यक्तिमत्व आज सेवेमधून 18 वर्ष संपली की नियमच आहे त्यानुसार राहत आज आपण त्यांना निरोप देत आहोत। त्या कार्यक्रमासाठी 4 दिवसापूर्वी शिवाजीराव शिवले सर आमच्याकडे आले आणि म्हणजे साहेबांना फक्त 15 मिनिटासाठी आपण बोलू। साहेब 1 तास झाला। 3 जिल्ह्याचा व्याप आहे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, 3 जिल्ह्याचा व्याप असताना सुद्धा एका केंद्रीय शाळेमध्ये ज्यांचं नाव शिवाजीराव साखरे वाघ असं आहे, त्यांच्या निरोप समारंभासाठी साहेब म्हणले येतो। पण आता येताना सुद्धा निघताना सुद्धा म्हणले मी 30 मिनिटं तुमच्यासाठी देतो। तिथं फार मोठी गर्दी आहे ऑफिसमध्ये, तेवढी गर्दी भारतराव 10 मिनिटात 25 लोक तर बाहेर कटविले सगळे खुश। असं एक उत्तुंग म्हणजे खरंच प्राथमिक शिक्षक ते शिक्षण संचालक नांदेडे साहेबांच्या नंतर आपल्या लातूर विभागाचं शिक्षण उपसंचालक पद अतिशय असंख्य, अतिशय चांगलं वातावरण। टेबलावर आले सकाळी की जाताना एकही फाईल टेबलावर राहत नाही, कामाचा प्रचंड सपाटा लावायचं, कुणालाही दुखवायचं नाही। या 3 जिल्ह्यातल्या लोकांना खुश करणारे शिक्षण उपसंचालक म्हणून मी त्यांचं खरंच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। साहेब तुमच्या या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप काही लातूरला आपण योगदान दिलेलं आहे। आधी पहिल्यांदा मी तुमचा खूप खूप अभिनंदन करतो। एक चांगले अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला खरंच अभिमान वाटतो आपला, म्हणून पुन्हा एकदा आपलं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो। त्या कार्यक्रमाचे निरोप मूर्ती आदरणीय शिवाजीराव साखरे वाघ, आपण आयुष्यभर अतिशय शाळा सुंदर, विद्यार्थी सुंदर, स्मार्ट स्कूल, स्मार्ट टीचर, आता स्मार्ट मुख्याध्यापक आणि आता स्मार्ट केंद्र प्रमुख म्हणून निवृत्त होत आहे। आपलं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। चळवळीचा एक खरा प्रामाणिक कार्यकर्ता। मी आयुष्यभर चळवळीमध्ये काम केलं भरतराव, तुम्ही मी, परंतु असं काम माझ्याकडे थोडं स्वार्थ आहेच, परंतु शिवाजीराव म्हणलं की कुठलाही एक निस्वार्थी कार्यकर्ता, निस्वार्थी चळवळीतला नेता, असं जर शिवाजीरावांचं वर्णन केलं तर ते योग्य राहील। काही सोबत तुटत नाही, नुसतं निवडणुकामध्ये काही नाते तुटत नाही, त्यांच्या आणि तुमचे नाते हे कायम टिकून राहतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच यानंतर थोर साहित्यिक व वाक्यटिकाकार म्हणून सर्वांना परिचित असलेले सन्माननीय भारतीय साहित्य साहेबांना मी अशी विनंती करतो, त्यांनी आपल्या बरोबर व्यक्त करावं।
उन्हाळी बंधनाच्या कपून पडल्या या गाणी ही भेटी तर होता मुली कधी तसंच होते कधी भेटी होते. माणसांच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. आज तुमच्या आमच्या सहवासामध्ये शिवाजीराव साखरे नावाचे व्यक्तिमत्व देहाने शिवानिवृत्त होत असतानाच्या या आठवणीच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण तिथे उपस्थित आहोत. मी लेखक आहे, कवी आहे, याही पेक्षा मी कासार क्रीडा केंद्रामध्ये तुळजापूर, भातखेडा आणि हाताळी येथे जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून काम केले. ही सर्वात जास्त माझ्या जवळची आणि आठवणीतली आठवण आहे. तिथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष, तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आणि जे 25-30 वर्षापूर्वी याच बीटचे विस्तार अधिकारी होते ते माझे मित्र श्री एन जाधव जांभळकर. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि सूत्रसंचालन करणारे मगापासून आमच्या समुद्र म्हणत होते की गणपती ते पती आहे. याहीपेक्षा त्यांचं नाव गणपत आहे आणि शिक्षण विभागामध्ये जर पद कुणाचे असेल ते डॉक्टर गणपतराव मोरे यांचे आहे. तेही उपस्थित आहेत. सर्व भाकणीचे मुख्याध्यापक, किशोर, आमचे दावणकर, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, आमचे मित्र, संस्थाचालक, आपल्या जिल्हा परिषदेला शिक्षक होते मोरे सर. इथे रमजान हरगा रमजान म्हणून ममदामुक्त झालेले गाव किती गाव भागल्यावर तिथे जे 5-6 शिक्षक होते ते सर्व संघटनेचे पदाधिकारी होते. त्यामध्ये शिवाजीराव साखरे होते, कालिदास माने होते, ब्रिजलाल होते, आप्पाराव शिंदे होते, जे होते. त्यांची शाळा किती महान असेल तर सर्वजण संघटनेमध्ये कार्यरत राहिले. असं इथे खूप बोलण्यासारखं आहे, परंतु त्या वेळेच्या मर्यादा नाही. मी नंतर कधीतरी निवांत आपल्याशी येऊन बोलेल. माझे मित्र याच्यावर आठवण निघाले की कालिदासराव जिल्हा परिषदेचे शिक्षक होते आणि त्याच्यानंतर त्यांनी संस्था काढली. पण जिल्हा परिषदेला असताना जर मला उल्लेख केला की बंद पडलेले हायस्कूल आहे, त्यातले एक हायस्कूल त्याने गेले शासकीय पद्धतीने भाषण आणले आणि मग त्या शाळा आम्ही चालू केल्या. पुढे त्यांच्या लक्षात आलं की रोज शाळा करायला लागते. त्यांनी जिल्हा परिषदेची नोकरी केली आणि संस्था काढली. म्हणजे माझं म्हणणं मधून जातात त्यांच्याबद्दल की आधुनिक संस्था चालत घरी देखील सवयीप्रमाणे आयुष्य वागायला म्हणजे कालिदास होतो. आधुनिक संस्था चालत घरी देखील सवयीप्रमाणे आयुष्य वागायला लागतात आणि बायकोला आयोग करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागतात. तर अशा आमचे मित्र कालिदासराव. तर त्यांनी एक गोष्ट केली, मला सर्वात कौतुक वाटलं. काय बघा, त्याने बोलता या गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली. ती गोष्ट प्रामाणिकपणे मी कबूल करतो. ती गोष्ट प्रामाणिकपणे सर्व संघटनेच्या पदाधिकारी कबूल करते की सर्वात निस्वार्थी आणि घरदार संसार याची संघटना राहिलेली आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव साखरे. माझ्या मी शिवाजीराव साखरेंची 2-3 गोष्टींमध्ये मैत्री जमते. मनापासून मी त्यांच्यावर प्रेम करतो. खरं तर मी एक 2 मिनिटात आता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. मी 12 तारखेला सविस्तर शिवाजीरावांबद्दल बोलणार आहे. त्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे आणि 12 तारखेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहायचं आहे. 2-3 गोष्टींचा उल्लेख करतो. उल्लेख हा करतो की संघटनेच्या, राज्याच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सर्व पदावरती राहून देखील ज्याने कधीही आयुष्यात करप्शन केलं नाही आणि करप्शन करण्याची गरज केली नाही असं नाव शिवाजी साखरे. नंबर 2, शिवाजीराव साखरेंनी कधीही आयुष्यामध्ये कुठलंही व्यसन केलं, त्याबद्दल माझी त्यांची मैत्री. तिसरी गोष्ट असते की शिवाजीरावांनी कधीही कुठल्याही अधिकाऱ्याची विनाकारण स्तुती केली नाही. आयुष्यभर त्याने दलालापेक्षा संघटनेचा गुलाम म्हणून आपलं आयुष्य हे व्यतीत केलेलं आहे. आणि अशा एका मित्राच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहावं म्हणून काल वर्षाचा कार्यक्रम करून मी आळगावला जाणार होतो माझ्या नातवाकडे. परंतु पुन्हा आज या कार्यक्रमासाठी मुद्दामून मी उपस्थित आहे. त्याचं कारण आहे की घरात नसली कधी केलं जाणे, घरात नसली कधी केलं जाणे तरी शिक्षकांच्या जात्यासाठी गावी मनोर जाणे
ही दातृत्वाची, कर्तृत्वाची आणि उदारतेची भावना शिवाजीराव सासरे यांच्या शरीरात होती. फकीर हा शब्द देखील कमी आहे. त्याच्यापेक्षा देखील महान तपस्वी त्या संघटनेमध्ये निवडून त्यांनी टाकले. शिवाजीरावांनी त्यांचा पैसा आयुष्यामध्ये दोन गोष्टीवरती खर्च केलेला आहे. एक, शिवाजीरावांनी त्यांचा पैसा हा पुस्तकावरती, पुस्तक खरेदीवरती, पुस्तक वाचण्यावरती केलेला आहे. आणि नंबर 2, शिवाजीरावांनी त्यांच्या आयुष्यातला सर्व विमा पगार हा शिक्षक संघटनेच्या महाराष्ट्रभर प्रवासासाठी खर्च केलेला आहे. असा हा एक नंबर आहे. हे सगळीचे असतात, ते चिरंतर असतात, चिरतरुण असतात आणि चिरसुंदर असतात. अशा सदिच्छा व्यक्त कराव्या शब्दाने धैर्य सुद्धा, माणसाने देश सुद्धा एवढी मोठी ताकद शब्दामध्ये असते. ही ताकद शिवाजीरावांच्या आहे. आम्ही अनेक वेळा दिवस रात्र खूप प्रवास केला. अनेक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागण्याचं काम शिवाजीरावांनी केलेलं आहे. मला आठवतं आम्ही 12 शिक्षकांच्या संघटना एकत्रित केलेल्या आहेत. मला वर्ष आठवत नाही, परंतु त्या शिक्षक समन्वय समितीचा जे अध्यक्ष होतो शिवाजीराव अध्यक्ष होते. अनेक पदाधिकारी आत होते आणि मग सर्व ताकद एवढी झाली की अनेक प्रश्न सोडवण्याची जिद्द हे त्या काळामध्ये निर्मिती, त्या काळामध्ये निर्माण झाली. कंदासराव होते. असं या सर्व गोष्टी आपण यांच्यापासून काही गोष्टी शिकल्या पाहिजे लक्षात ठेवा. असं मी दोन गोष्टींचा उल्लेख करतो. मला असं वाटतं लातूर शहरामधल्या कुठल्याही नामांकित महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रमाला अजिबात नाही. 100% हे त्या महाविद्यालयाच्या गॅलरीच्या स्टेजवरती जाऊन मी विधान केलेलं आहे. का नाही तर तिथं फक्त सोन्याला ऍडमिशन आहे. 99%च्या खाली 100%च्या खाली तिथे ऍडमिशन नाही. कसा शैक्षणिक पॅटर्न आला? खरा शैक्षणिक पॅटर्न जर कुठं असेल तर तो जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आहे. त्याचं कारण आहे की तर लोखंडाला प्रवेश द्यावा लागते, त्याचं चांदी करावं लागते, चांदीला प्रवेश द्यावं लागते, त्याचं सोनं करावं लागते आणि सोनं आमच्या नशिबात नाही. म्हणून खरा शैक्षणिक पॅटर्न जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या फक्त प्राथमिक शाळा आहे. मी 99% ग्रामीणमधल्या 99% ग्रामीणमधल्या हायस्कूलचा निकाल मी मान्य करत नाही. लक्षात घ्या. मी पूर्ण सहित जाणार की जागरण पुस्तकामध्ये वाचा. हे सर्व मी जवळून बघितलेलं आहे की मी जिथे जिथे केंद्र संचालक म्हणून गेले, जिथे जिथे मी स्पॉटवरती गेलो, जिथे जिथे मी तिथे उपस्थित राहिलो, त्या सर्व केंद्रांचा निकाल 70 ते 80% खाली आलेला आहे. आणि म्हणून खरी गुणवत्ता खणखणीत आणण्यासाठी जर असेल तर ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नाही. शहरामधला नामांकित महाविद्यालयाचा पालक वेगळा आणि इथल्या ग्रामीण मधला हा पालक वेगळा. कसा आपला पालक कसा आहे? एकदा पाहुणे आले, पाहुण्याला बरोबर विचारलं तू शाळेत कसं समजलं हो किती वेळेस त्याला उत्तर द्यायच्या आधी त्याचा बाप मारायला 5 वर्ष शिकवले. घरामध्ये स्वयंपाक करता आवाज आला, तुम्हाला काय कळतं का नाही? आपलं पोरग साधलेलं आहे, पोरग म्हणजे खरं सांगतो म्हणून साधलेलं आहे. अशा मुलांना घडवण्याचं काम हे आमचे शिक्षक करतात ते लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचं काम अतिशय ग्रेट आहे लक्षात ठेवा. मी भातांगा हायस्कूलला होतो, त्या मी कोल्हापूरला होतो, नंतर मी भातखेडला होतो आणि जे काही काम केलं, जो काही संघर्ष केला आयुष्यामध्ये, मी 2-3 गोष्टींच्या वेळेला. दुसरा असं आहे मी व्यसनाच्या विरोधामध्ये सर्वात जास्त लढा उभा त्याच्या फार फुलामध्ये झाला. आणि तिसरा असा आहे मी पापीच्या विरोधामध्ये सर्वात जास्त संघर्ष केला. माझं असं म्हणणं आहे मला सर्वांना 2-3 सरकारी म्हणून हे 2-3 गोष्टींची विनंती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे. कारण गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची अंतिम व्यवस्था जर कुठली असेल तर त्या फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा. या शाळा टिकवण्यासाठीची भूमिका प्रामुख्याने गावात खाजगी शाळा निघाली, बाजूला खाजगी शाळा निघाली, हे कारण सांगण्यामध्ये अर्थ नाही. मी निलंग्याला होतो, एक माझे इथे अनेक सहकारी काम केलेले माझे सहकारी उपस्थित राहिले, माझ्या अनेक जे सर्वांचं नामांकित करत नाही. मी निलंग्याला होतो तेव्हा निलंग्याला 1ली ते 10वीचं हायस्कूल होतं आणि तिथे पट होता फक्त 135. तो मी 2 वर्षामध्ये 306 वर केलेला आणि 20 वर्षानंतर त्या हायस्कूलमध्ये शिक्षकांना जे पद वाढवलं. पुढे मी भाड्याला आलो, तिथेही काम केलं. मी सांगतो या सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तर जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचं काम जर कुणाच्या हातात असेल तर ते फक्त तुमच्या हातात आहे. आणि ही भूमिका आपण प्रामाणिकपणे निभवली पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला प्रत्येकाने मला माहिती आहे हा मोबाईल हा नवरा नवरीमध्ये अंतर्पात उभा राहावा
तसं या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीमध्ये जर कुणाचा स्नेहाचा वाटा असेल तर मला असं वाटतं की तो या मोबाईलचा. तुम्हाला पटेल न पटेल मला माहित नाही, पण या गोष्टीवर कसं कंट्रोल करायचं, या गोष्टीला कसं बाजूला सारायचं आणि विद्यार्थ्यांनी आपण या दोन्हीमध्ये कसं आपलं नातं अधिक उज्ज्वल करायचं ही भूमिका आपण प्रामुख्याने ठेवलं पाहिजे. सर्व सुख दुःख मी माझी जात, माझा धर्म, माझी पुस्तकं, माझे पुरस्कार, माझे वसिले सर्व शाळेच्या डेटच्या बाहेर ठेवायचे. जीवनाचं सुखदुःख चळवळतात सर्व डेटच्या बाहेर टाकायचं आणि हा एखाद्या स्वच्छंद मुलासारखा आणि मुलासारखं घ्यायचं, या मुलाशी रममान व्हायचं आणि आयुष्यभर सत्याच्या मार्गाने काही काटे आले, काही जेवण आलं, कितीही वादळ झालं, काही त्रास झाला तरी सत्यापासून तिळवही न घडता फक्त सत्याच्या मार्गाने जायचं. आम्ही सेवानिवृत्त झालो की शिवाजीरावांना एवढं सांगेल की शिवाजीराव सेवानिवृत्त आयुष्य फार चांगलं नाही का, धरती नाही, वेळापत्रक नाही, कुठल्या सरकारची नोटीस नाही, आणि घरच्याच्या नोटीस यायची हिंमत नाही. काय निवडणूक लग्न झाली की बायको 4 दिवस आपला ऐकते, बरोबर का, तिला 1-2 लेकर झाली की तिचं आपल्याला ऐकावं लागतं आणि आता दोघांचे एकत्र ऐकवत नाही. स्वच्छतेमध्ये कमलभाई पाटील, लोखंडे सर, साखरे सर, गावणकर सर, शेवडे सर आणि आपण सर्वजण खरं तर सेवानिवृत्ती कार्यक्रम हा ज्याला असं म्हणतो की दुसरा टप्पा आहे. ते उपसंचालक झाले, आपल्या विभागाचे झाले आणि आज या ठिकाणी माझ्या सेवानिवृत्ती समारंभाला त्यांनी जरूर उपस्थिती लावली. त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो. या समारंभाचे अध्यक्ष आणि लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय निवृत्तीराव जाधव साहेब, त्यांनी आपल्या मॅडम आजारी पडल्या त्या काळात 1 महिन्याच्यासाठी मला त्यांनी प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक दिली जाधव सरांनी, आणि त्यामुळे केंद्रप्रमुख पदाच्या काय वेदना असतात त्या 1 महिन्यामध्ये मला कळालं. आणि अशा प्रकारचे लाडके गटशिक्षणाधिकारी जाधव साहेब या समारंभासाठी आमचे 2 मित्र जाणीवपूर्वक उपस्थित राहिले. पहिले मित्र भारतरावजी सातपुते सर. महाराष्ट्रामध्ये लातूर म्हटलं की भारतराव सातपुते असं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. 60 पुस्तकांचे लेखक आहेत, 70-75 पुस्तकांचे म्हणजे पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांचं जागरण हे जे आत्मचरित्र लिहिलंय महाराष्ट्रामध्ये जवळपास 70-75 लोकांनी त्यांच्या पुस्तकावरती समीक्षात्मक लेखन केलेलं आहे. आणि ते स्वतः शिक्षक राहिले, प्राथमिक, माध्यमिक आणि सुट्टी विना शाळा, 4.5 वर्ष सुट्टीच नाही. आणि तसेच त्यांनी प्रयोग केले शिक्षण सूत्रामध्ये असे भारतरावजी सातपुते सर. आणि चळवळीमधले आमचे सख्य मित्र आदरणीय कालिदासरावजी माने सर. खरं तर माझंही गाव देवणी तालुक्यातच होतं, आता उदगीर तालुक्यात आलंय. कालिदासराव आम्ही दोघे एका तालुक्यातली माणसं. आणि जिल्हा परिषदेमध्ये 23 स्वीकारक सदस्य होते आणि मीही स्वीकारक सदस्य होतो. संघटना वेगळ्या होत्या परंतु सगळ्यांचा उद्देश एकच होता. आम्ही सातत्याने कालिदासराव माने सर संघटनेमध्ये अनेक नेते झाले, अनेक राज्याध्यक्ष झाले, परंतु कालिदासराव माने सरांनी जी संघटना वाढवली त्या शिक्षक संघानेही कालिदासरावांना राज्याध्यक्ष पदापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं. आणि मी आयुष्यभर ते 50,000 शिक्षक जोडून दिले त्या संघटनेसाठी आणि मलाही त्या प्रस्थापित संघटनेने राज्याध्यक्ष पदापासून दूर ठेवलं. मराठवाड्यातल्या माणसाला पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी राज्याध्यक्षपद जाणीवपूर्वक दिलं नाही. ही खंत कालिदासरावांनी आहे, मलाही आहे. आणि कालिदासरावांनी बंड केलं आणि महाराष्ट्र राज्य
प्रतिनिधी सभा अर्थात काँग्रेस पक्षाची म्हणजे काँग्रेसची एक संघटना स्थापन केली आणि मी आमच्या मराठवाड्यातले काही सहकारी सगळे मिळून महाराष्ट्राच्या आदर्श शिक्षक समितीचा आमच्या मित्रांनी स्थापन केलेल्या संघटनेचा मी राज्याध्यक्ष झालो. असं संघटनेमध्ये अनेक चढउतार येत गेले, परंतु महाराष्ट्रामध्ये कालिदासराव माने, भारतरावजी सातपुते, शिवाजीराव साखरे यांच्या या नावाशिवाय महाराष्ट्र संघटनेचा इतिहास अपूर्ण आहे. राज्यामध्ये एक कर्तबगार अधिकारी म्हणून आज निवडणुकीत आहे. आपली आदरणीय होते माधवचंद डॉक्टर गणपतरावजी मोरे साहेब आणि एक आदर्श व्यक्ती होतो. माझ्यासाठी तर खूप आदर्श आहे, कारण उजवे तालुक्यापासून ते लातूर तालुक्यापर्यंत लोकांनी तिथे त्यांनी केलेली 30 वर्षापासून माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत, माझे बंधू आणि ते खरे मित्र आहेत. आणि ज्यावेळेस पहिले आम्ही दोघांची ओळख झाली, तुम्ही दादू सरांची भाऊ म्हणल्यानंतर आणखी त्यांना आपुलकी वाटलेला असतो आणि तेव्हापासून एक आदर्श व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी व्याख्यान देतात. कारण मी स्वतः माझ्याच गावामध्ये एक 2 ते 2.5 तास व्याख्यान दर तास म्हणजे एवढा आदर्शिक व्यक्तिमत्व आज आपल्या या 18व्या वर्षी आज शिवाजीवरच होत आहे. कारण मी त्यांना ज्यावेळेस गुरुतेचे मुख्याध्यापक म्हणून होते आणि ज्यावेळेस आमचे केंद्र प्रमुख मॅडम आधार गेल्यावर एक पडदा घेण्याचा माझ्या परिस्थिती पडला आणि मला एक आदर्श असल्यामुळं त्यांना द्यावं की नाही काम, त्यांना होत की नाही प्रभारी म्हणून दिल्यानंतर खरंच लातूर तालुक्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी होते.